नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. काय मस्त वाटतंय ना, शेवटचा पेपर आहे उद्या आणि तुम्ही आरामात अभ्यास करणार आहात. कोणते लेसन्स करायचे आहेत, कोणते लेसन्स नाही करायचे आहेत, कोणते लेसन्स इम्पॉर्टंट आहेत, त्यामधलं काय महत्त्वाचं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लास्टचा पेपर आहे, इथून पुढे तुम्हाला कधीही 10वीचा अभ्यास करायचा नाहीये, त्याच्यामुळे खूप चांगला अभ्यास करा. फर्स्ट आहे तुम्हाला अनुक्रमाणिका पाहायला मिळते. याच्यामध्ये मी काही मार्क्स लिहिलेत, या ठिकाणी पण मार्क्स आहेत आणि इथे पण मार्क्स आहेत. सो हे जे पिंक कलर मधले मार्क्स आहेत, हे कसं आहे, तुमचा पेपर जो ऍक्च्युअल 40 मार्क्स असतो त्याचे मार्क्स आहेत. पण तुम्ही जर त्यामध्ये पाहिलं तर तिथे असतं एनी 5 लिहा, एनी 4 लिहा, एनी 3 लिहा. ते सगळे एनी जर काढले तर ऍक्च्युअल पेपर हा तुमचा 60 मार्क्सचा असतो. ओके, सो या ठिकाणी मी जे मार्क्स लिहिले ते आहेत 60 मार्क्सचे आणि या ठिकाणी 40 मार्क्सचे, म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करावंच लागतं आणि हे ऑप्शनचे मार्क्स असतात. ओके, सो आता आपण फक्त 6 चॅप्टर करणार आहोत आणि तुम्हाला मिळणार आहेत 35 मार्क्स. कसे काय, ऑफर नाही, ही रियालिटी आहे. सो 6 चॅप्टर्स केल्यानंतर तुम्हाला 35 मार्क्स मिळणार आहेत. मग हे जे मी हायलाइट केलेले चॅप्टर्स आहेत, क्षेत्रभेट आहे, स्थान विस्तार आहे, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, लोकसंख्या आणि मानवी वस्ती. ओके, सो तुम्ही जर याचे विथ ऑप्शन मार्क्स पाहिले तर तुम्हाला या ठिकाणी विथ ऑप्शन मार्क्सचा अभ्यास केला तर आरामात 35 मार्क्स मिळू शकतात या 6 चॅप्टर्स वरती. मग उरलेले हे जे 3 चॅप्टर्स आहेत यामध्ये तुम्ही एका दुसरा जरी प्रश्न सोडवला तरी आरामात तुम्ही 40 पर्यंत जाऊ शकता. सो टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत की याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे वगैरे. फर्स्ट ऑफ ऑल क्षेत्रभेट हा चॅप्टर आहे, हा ऍक्च्युअली 4 मार्क्ससाठी असतो, विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी असतो. सपोज की तुम्ही हे तीनही लेसन्स जे आहेत तर ते स्किप करणार आहात, थोडेसे अवघड आहेत, थोडेसे लेंदी आहेत, पाठ खूप करायची गरज आहे, त्याच्यामुळे मी हे लेसन्स बाजूला काढलेले आहेत. तुम्हाला जर हे लेसन्स परफेक्टली येत असतील तुम्ही त्यानुसार तुमचे मार्क्स ऍडजस्ट करू शकता. ओके, सो बेसिकली या तीन चॅप्टर्समध्ये तुम्ही पूर्णतः जरी स्किप केले तरी पण एखादा MCQ, एखादा मॅच द फॉलोविंग किंवा एखादा ऑड मॅन आउट वगैरे असले प्रश्न तुम्ही आरामात याच्यामध्ये सोडवू शकता. सो त्याच्यामुळे तुम्हाला आरामात 35, 37, 39, 40 मार्क्स मिळू शकतात. ओके, पण तुम्ही हे चॅप्टर सोडल्यानंतर बाकीचे जे काही हायलाइटवाले चॅप्टर्स करणार आहात ते मात्र खूप परफेक्ट करायचं आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनचे प्रश्न पण आले पाहिजेत, तरच ही स्ट्रॅटेजी वर्क करेल. ओके, सो हे जे बाकीचे मी हायलाइट केलेले चॅप्टर्स आहेत ते एकदम थरोली करायचं आहे, एकदम परफेक्ट करायचं आहे, तरच तुम्ही जे टार्गेट आहे आपल्या 35 to 40 मार्क्सचं ते अचीव्ह करू शकता. सो लेट अस स्टार्ट. क्षेत्रभेट 4 गुणांसाठी आणि 5 गुण विथ ऑप्शन. याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे तर याच्यामध्ये जे लिहून दिलंय याच्यामधलं काही येत नाही. मग कोणते प्रश्न येतात तर मोस्टली तुम्हाला एक्सरसाइज मध्ये या ठिकाणी काही प्रश्न पाहायला मिळतील की सपोज तुम्ही एखाद्या कारखान्याला भेट दिलेली आहे आणि त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथल्या व्यवस्थापकाला कोणते प्रश्न विचाराल. मग हा कारखाना कधी स्थापन केला गेला होता, याच्यामध्ये कच्चा माल कोणता येतो, पक्का माल कोणता तयार होतो, कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो, कामगारांची संख्या किती आहे, कामगारांची सुरक्षा कशा पद्धतीने जपली जाते, किंवा अजून कामगारांना काही एक्स्ट्रा सुविधा दिल्या वगैरे जातात का. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या व्यवस्थापकाला विचारणार आहात, तर ते प्रश्न तुम्हाला इथे लिहायचे आहेत. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर क्षेत्रभेटमध्ये काय काय येऊ शकतं, तर जो आपला लास्टचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला थोडक्यात मनाने उत्तर वगैरे लिहायचे असतात, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, कारखान्याला भेट देऊन तुम्ही कोणते प्रश्न विचाराल वगैरे, तर असे प्रश्न येऊ शकतात. त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे टिपाली, ह्यामध्ये क्षेत्रभेटीची आवश्यकता असं स्पष्ट करण्यासाठी येऊ शकतं. नेक्स्ट, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घेऊन जाल, खूप इझी आहे. तुम्ही काय काय घेऊन जाता ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही मॅप घेऊन जाणार आहात, तुम्ही नोंदवही घेऊन जाणार आहात, तुम्ही ते दिशा दाखवणारं होका यंत्र असतं ते घेऊन जाणार आहात. सो बेसिकली ज्या गोष्टी तुम्ही युजली घेऊन जाता ट्रिपसाठी वगैरे, शैक्षणिक ट्रिपसाठी, त्या तुम्ही सगळ्या घेऊन जाणार आहात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑब्विसली क्षेत्रभेटी दरम्यान खूप सारा कचरा होतो, मग त्याचं व्यवस्थापन कसं करणार आहात. तर तुम्ही एखादी मोठी गोण वगैरे किंवा मोठी पिशवी ज्या असतात त्या घेऊन जाऊ शकता, त्याच्यामध्ये सगळा कचरा भरणार आहात, मग त्याची विल्हेवाट लावणार आहात, सुका कचरा ओला कचरा वगैरे करून. हे सगळं तुम्ही याच्यामध्ये आरामात लिहू शकता. सो इथे पण पाठ वगैरे करायची गरज नाहीये. सो तुम्ही लास्ट मोमेंटला जरी याचा अभ्यास नाही केला तरी तुम्ही मनाने आरामात लिहू शकता. फक्त तुम्हाला क्षेत्रभेटीची डेफिनेशन नक्की पाठ करावी लागेल, कारण ती तुम्हाला आहे अशी लिहावी लागते. सो त्यासाठी तुम्ही डायजेस्ट रेफर करा, त्याच्यामध्ये जी डेफिनेशन आहे हार्डली एका ओळीची डेफिनेशन आहे, तर ती तुम्हाला पाठ करावी लागेल, कारण ती एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये मोस्टली विचारली जाते आणि ती आहे अशीच लिहा, कारण त्याच्यामध्ये खालीवर जर काही झालं तर मात्र उत्तरामध्ये मार्क्स जाऊ शकतात. सो बेस्ट वे आहे की ती पाठ करा. बाकी नेक्स्ट प्रश्नावली वगैरे तर कशी तयार करायची हे प्रश्न तुम्ही आरामात मनाने लिहू शकता. हे अहवाल वगैरे तयार करण्यासाठी येत नाही. सो बेसिकली या 3-4 प्रश्नामधलाच एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके, फक्त अजून एक ते नेक्स्ट म्हणजे क्षेत्रभेटीची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे पुढचा चॅप्टर स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्ताराचे मार्क जर आपण बघूया किती आहेत. होय 6 मार्काचा पाठ आहे हा, आणि पाठ खूपच इझी आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही, काही पाठ करायची गरज नाहीये. ऍक्च्युली 4 मार्क्स आहे, विथ ऑप्शन 6 मार्क्स आहे. सो आपल्याला हा पाठ 6 मार्काच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. सो बेसिकली या पाठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे
की भारत हा जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे अजून पुढे लोकसंख्येमध्ये रिपीट होणार आहेच. नेक्स्ट आहे ब्राझील हा देश सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला जगाचा कॉफी पॉट असं म्हणतात. या देशामध्ये फुटबॉल खेळ लोकप्रिय आहे. सो त्याला जगाचा कॉफी पॉट का म्हणतात हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. याचं रिझन तुम्हाला डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. सो बेसिकली जगामध्ये जे काही कॉफीची आयात वगैरे केली जाते इतर देशांमध्ये, किंवा ब्राझील जी काही कॉफीची निर्यात करतो ती इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. सो त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन होतं. दॅट्स वाय ते सगळ्यात जास्त निर्यात करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असं म्हणतो. हे मी थोडक्यात सांगितलं. तुम्हाला मात्र व्यवस्थित सायंटिफिक लँग्वेजमध्ये, जॉग्राफिक लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ प्रसिद्ध आहेत आणि भारतामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली. सिंपल. आता भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे हे पण तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये येऊ शकतं. तर भारताचं स्थान पृथ्वीवरील उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे सपोज की ही आहे आपली पृथ्वी, तर भारत या ठिकाणी आहे. म्हणजे तो कुठे आहे? उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजे वरच्या गोलार्ध जरा खाली जरा लिहिता काही नाही. सो इथे हा झाला आपला वरचा गोलार्ध म्हणजे उत्तर गोलार्ध आणि हा झाला आपला पूर्व गोलार्ध. सो बेसिकली आपला भारत या ठिकाणी स्थित आहे. ओके. सो तुम्हाला कुठल्या गोलार्धामध्ये आहे असं विचारलं जाऊ शकतं. सोबतच कुठल्या खंडामध्ये आहे? तर आशिया खंडामध्ये आहे. आशिया खंडाच्याही दक्षिण भागामध्ये आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट असं तुम्हाला बऱ्याचदा एमसीक्यूज मध्ये येतं की भारताच्या सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो इंदिरा पॉईंट. जे की तुम्हाला या ठिकाणी इंदिरा पॉईंट पाहायला मिळेल. नकाशामध्ये कुठे गेलं? हे आहे आपलं इंदिरा पॉईंट. हे भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडील टोक आहे आणि याचं स्थान कुठे आहे? तर 6°45' हे आहे. सो तुम्हाला याचं स्थान लक्षात ठेवायचं, याचं नाव लक्षात ठेवायचंय. कुठे आहे? दक्षिणेकडे आहे. हे पण लक्षात ठेवायचं आणि भारताच्या दक्षिणेकडे आहे. बाकी तुम्हाला नकाशा तर माहिती आहेच भारताचा, लहानपणापासून तुम्ही अभ्यासताय. नसेल माहिती तर नक्की माहीत करून घ्या. तुम्हाला लडाख वगैरे दाखवण्यासाठी येऊ शकतं कारण हा जरा नवीन भाग आहे. सो बेसिकली लडाख कुठे आहे दाखवा, किंवा कुठलाही रँडमली राज्य तुम्हाला कुठे आहे दाखवा असं विचारलं जाऊ शकतं. किंवा भारताची राजधानी प्लॉट करा नकाशामध्ये, तर तुम्हाला ते इथे बरोबर नकाशामध्ये जेव्हा आपण राजधानी दाखवतो तेव्हा हाच सिम्बॉल आला पाहिजे. सो बेसिकली कधीही भारताचा असेल किंवा ब्राझीलसाठी असेल, राजधानीसाठी तुम्ही शक्यतो हा सिम्बॉल वापरायचा आहे. बाकी नकाशा कसा भरावा, कोणते प्रश्न येऊ शकतात याच्याशी निगडीत मी 4 ते 5 व्हिडिओ अपलोड केले, ते तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो बेसिकली तुम्हाला हा नकाशा काही करून लक्षात ठेवायचा आहे आणि होप सो की तुम्हाला माहिती असेल. नेक्स्ट आहे ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. ब्राझीलचं स्थान आणि विस्तार लिहायचं आहे. तर ब्राझील हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्याचा काही भाग किंवा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धामध्येही आहे आणि त्यासोबतच त्याचं स्थान पश्चिम गोलार्धात आहे. सो उत्तर दिशेमध्ये काही भाग आहे, दक्षिणेकडे बहुतांश भाग आहे आणि तो पूर्ण ब्राझील कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. ओके. कुठल्या खंडामध्ये आहे? अमेरिका खंडामध्ये आहे, दक्षिण अमेरिका खंडामध्ये. सो बेसिकली तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे भारताप्रमाणे ब्राझीलसाठी देखील. नेक्स्ट आहे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ब्राझीलच्या आजूबाजूला कोणते महासागर आहेत, सेम विथ भारत देखील. सो या ठिकाणी आहे उत्तर अटलांटिक महासागर, खाली आहे दक्षिण अटलांटिक महासागर. अगेन तुम्हाला ब्राझीलची राजधानी कोणती आहे? ब्राझिलिया. ते कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. आणि या ठिकाणी जी काही महत्त्वाची राज्य आहेत, फॉर एक्झाम्पल अमापा असेल, पारा असेल, किंवा इकडचे रिओ दी जेनेरिओ असेल, साओ पावलो असेल, ही सगळी महत्त्वाची राज्य आहेत. तर त्यांचं स्थान पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बेसिकली हा पूर्ण नकाशा जर पाठ असेल तर बाकी पुढचे जे काही नकाशे आहेत पुढच्या चॅप्टर्समध्ये ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सो दॅट्स वाय भारताचा तुमचा पाठ असेलच नकाशा. ब्राझील देखील तुम्हाला पाठ करायचा आहे. भारत आणि ब्राझील दोन्ही नकाशा भरण्यासाठी येत नाहीत, कोणताही एक नकाशा भरण्यासाठी येतो. सो तुम्हाला पेपर पॅटर्न मी ऑलरेडी अपलोड करून दिलेला आहे. अगेन पुन्हा एकदा मी अपलोड करणार आहे, सो तुम्ही तो पण चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे भारताला कधी स्वातंत्र्य मिळालं आणि ब्राझीलला कधी स्वातंत्र्य मिळालं. सो ॲज यू ऑल नो की भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कोणापासून? इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि पहिल्या काही 20 वर्षामध्ये भारताला अनेक युद्धांना सामोरे जावं लागलं होतं. तीन युद्धांना सामोरे जावं लागलं होतं. त्याचबरोबर दुष्काळ होता काही प्रदेशांमध्ये. ह्या सगळ्या स्वातंत्र्योत्तर काळातील हे सगळे प्रॉब्लेम्स होते किंवा समस्या होत्या, तर या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात लिहिण्यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्राझील. सगळ्यात पहिल्यांदा तर ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं होतं 1822 साली. दॅट इज 7 सप्टेंबर 1822 साली ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर 1930 पासून ते 1985 पर्यंत हा देश लष्करी राजवटीखाली होता. हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय गोष्टी घडल्या होत्या किंवा कोणत्या घटना घडल्या होत्या. ओके. आफ्टर दॅट एमसीक्यूज याच्यामध्ये आहेत ते सगळे तुम्हाला करायचेच आहेत. मोस्टली हा जो एमसीक्यू आहे आणि हे जे आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. नेक्स्ट आहे चुकीचं विधान दुरुस्त करून लिहा वगैरे. तर हे जे प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला सपोज की आता
कुठलं विधान घेऊया जे बरोबर असेल. हा, सो या ठिकाणी ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं, हे विधान बरोबर आहे का? तर येस, बरोबर आहे. मग तुम्हाला हे विधान ॲज अ कारणे स्पष्ट करामध्ये वगैरे पण येऊ शकतं. हे जस्ट मी एक्झाम्पल दिलं, असं विधान येईल असं काही नाहीये. बट असे जे काही बरोबर विधान असतात ते तुम्हाला कारणे स्पष्ट करा यासाठी पण येतात. दॅट्स वाय तुम्हाला एखादं विधान बरोबर आहे तर ते का बरोबर आहे, एखादं विधान चुकीचं आहे तर ते का चुकीचं आहे हे पण माहिती असलं पाहिजे. शक्यतो तुम्हाला पेपरमध्ये ते बरोबर चूक वगैरे करून लिहा असं येत नाही भूगोलाच्या पेपरमध्ये सध्या, कारण पेपर पॅटर्न बदललेला आहे. बट तुम्ही जर कारणे लिहा हा प्रश्न जर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न फिरून फिरून विचारले जाऊ शकतात. सो दॅट्स वाय तुम्ही जेव्हा एखादं विधान वाचणार आहात, तुम्हाला माहिती आहे ते बरोबर आहे तर ते का बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे ते चुकीचे तर ते का चुकीचं आहे, हे तुम्हाला जस्ट माहिती असलं पाहिजे. या प्रश्नामध्ये ते लिहायची गरज नाहीये. हे तर खूप इझी प्रश्न आहेत, बस सिंपल आहेत. नेक्स्ट आहे थोडक्यात उत्तरे लिहामध्ये. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे की कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं भारत आणि ब्राझीलला आफ्टर स्वातंत्र्य. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत, तर हे कोणत्या गोलार्धामध्ये आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे आणि कोणत्या खंडामध्ये आहेत. बस 2 पॉईंट्स लिहिले तरी पण पुरेसे आहेत. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझीलमधील अक्षवृत्तीय विस्तार सांगा वगैरे. हे थोडंसं अवघड आहे, सो हे नाही विचारलं जात. फर्स्ट आणि सेकंड इम्पॉर्टंट आहे. बाकी चूक बरोबर तर तुम्हाला करावंच लागेल, कारण याच्यामधले खूप छोटी छोटी सेंटेन्सेस आहेत, खूप छोटी छोटी वाक्य आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्राकृतिक कचरा आणि जलप्रणाली. हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे, थोडासा अवघड नाही म्हणता येणार, बट थोडीशी थेअरी जास्त आहे. ओके, सो त्याच्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. बट जर तुम्ही हा चॅप्टर करणारच असाल तर आता आपण पाहूया की याच्यामध्ये काय काय करायचं आहे. हा नकाशा खूप 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 महत्त्वाचा आहे. का माहिती आहे का? कारण या नकाशामध्ये खूप अशा गोष्टी आहेत. कुठे गेला? हा, नशीब आहे. या नकाशामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे कुठेतरी नर्मदा नदी आहे. नद्यांच्या नकाशामध्ये पण पाहू शकता किंवा इथे पाहू शकता. तर नर्मदा नदीचं उगमस्थान कुठून होतं आणि एंड कुठे होतो किंवा ती सागराला कुठे मिळते, तर हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे तुम्हाला माळव्याचे पठार पाहायला मिळते किंवा अरवली पर्वत पाहायला मिळत आहे. बुंदेलखंडचे पठार पाहायला मिळते. त्यासोबतच तुम्हाला छोटा नागपूर पठार पाहायला मिळते. तर या ज्या काही गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या तुम्हाला नकाशामध्ये प्लॉट करण्यासाठी पण विचारल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला पश्चिम घाट, पूर्व घाट हे सगळं नकाशामध्ये दाखवा असं विचारलं जाऊ शकतं. अजून या ठिकाणी एक मलयगिरी नावाचं पर्वत आहे पूर्वेला, तर ते तुम्हाला प्लॉट करण्यासाठी येऊ शकतं. तर या ज्या काही गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. सो तुम्हाला या स्ट्रिक्टली वाचायच्या आहेतच. हा चॅप्टर जर तुम्ही करणार असाल तर व्यवस्थित करा, कारण या चॅप्टरमधून कुठूनही कसाही प्रश्न येऊ शकतो. त्यासोबतच या ठिकाणी एक सांभर सरोवर आहे, तर ते राजस्थानमध्ये आहे. कसं प्लॉट करायचं बघा. तुम्ही जेव्हा आता अभ्यास करणार आहात नकाशाचा तेव्हा असं बघा की हा इथून असं एक टोक आहे, इथून असं येतं आणि इथून असं येतं. म्हणजे बेसिकली ठिकाण कुठे आलं पाहिजे? इथे आलं पाहिजे. सो तुम्ही असं राईट अँगल ट्रायंगल वगैरे काढून लक्षात ठेवू शकता. इथून जर पाहिलं तर अरवली पर्वत असा आहे, म्हणजे इथून जर आपण सपोज गुजरात पकडलं तर असा तो असा आहे. ओके, सो असं लक्षात ठेवावं लागेल, कारण ते ठिकाण त्या ठिकाणीच आलं पाहिजे. ते चुकून राजस्थानमधला सांबार सरोवर तुम्ही जर गुजरातमध्ये टाकलात किंवा मध्य प्रदेशमध्ये टाकलात वगैरे तर ते खूप चुकेल. ओके, सो दॅट्स वाय तुम्हाला ॲटलिस्ट राज्य तरी बरोबर असलं पाहिजे आणि त्या राज्यामधलं स्थान पण ऑलमोस्ट अगदी अचूक नाही, बट थोडंसं इकडे तिकडे चालतं, पण तरी पण तुम्हाला बरोबर प्लॉट करावं लागेल, कारण त्यालाच मार्क्स असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ठीक आहे, आपण नद्यांच्या ह्याच्यामध्ये बघूया नद्यांच्या नकाशा. सो बेसिकली या नकाशामध्ये खूप काय काय आहे, त्याच्यामुळे हा नकाशा वाचण्यासाठी मोस्टली येत नाही. रिझन असं आहे की तुम्हाला पेपर ब्लॅक अँड व्हाईट येतो. सो ऑब्विसली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हे सगळे कलर्स आणि ते शेड्स वगैरे दाखवणंही शक्य नाही आहे, त्याच्यामुळे हा मोस्टली नकाशा वाचनामध्ये येत नाही. बट तुम्हाला याच्यावरती MCQs मधले असे काही प्रश्न येऊ शकतात ज्याला मी मार्क्स केलेले आहेत. सो MCQs मध्ये असे काही प्रश्न येऊ शकतात किंवा तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये असे काही प्रश्न येऊ शकतात. ओके, सो दॅट्स वाय या प्रश्नांची तयारी करायची आहे. नेक्स्ट आहे ब्राझील. हा नकाशा थोडासा सुटसुटीत आहे, याच्यामध्ये शेडिंग थोड्याफार प्रमाणामध्ये केली जाऊ शकते आणि हा नकाशा वाचण्यासाठी पण येऊ शकतो. सो बेसिकली याच्यामध्ये कॅसिनो पॉईंट कुठे आहे हे प्लॉट करण्यासाठी पण येऊ शकतं किंवा अजस्त्रकडा कुठे आहे, ददरेचा प्रदेश कुठे आहे, कटिंगा कुठे आहे, अमेझॉन नदीचा पाथ कसा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ब्राझील उच्चभूमी कुठे आहे, गियाना उच्चभूमी कुठे आहे हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा नकाशा एकदा दोनदा अजून वाचावा लागेल, म्हणजे पाहावं लागेल आणि ते आहे असं तुम्हाला ब्लॅक नकाशामध्ये भरता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे हिमालय. हिमालयावरती शॉर्ट नोट लिहायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. कुठला आहे? वली पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे नवीन आहे. ओके, मग हिमालय कुठून कुठे पसरलेला आहे हे इथे आलं पाहिजे. मी सगळं आहे असं वाचून नाही दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. नेक्स्ट असं आहे, हे तर झालं जगामध्ये हिमालय कुठून कुठे आहे. नेक्स्ट आहे भारतामध्ये हिमालय कुठून कुठे आहे, मग हिमालयाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि मग हिमालयाचे प्रकार. बस 3च पॅरेग्राफ आहेत. नेक्स्ट आहे उत्तर भारतीय मैदान. सेम या ठिकाणी पण कुठून कुठे पसरलेलं आहे, ज्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी पसरलेलं असेल, जिथे मध्ये कुठे उंच सकल्पना वगैरे आहे का,
हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्या पूर्वेकडे काय आहे, पश्चिमेकडे काय आहे, उत्तरेकडे कसा पसरलाय वगैरे 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 वगैरे. नेक्स्ट आहे द्वीपकल्पामध्ये असेल तर द्वीपकल्प कोणते आहेत, कोणत्या दिशेने आहेत, हे सगळं माहिती असलं पाहिजे. किनारपट्टीचा प्रदेश असेल तर किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे. भारतमध्ये वेगळा आहे, ब्राझीलमध्ये वेगळा आहे. भारतामध्ये आहे 7,500 किलोमीटर, ब्राझीलमध्ये आहे 7,400 किलोमीटर. सो कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाहीये. नेक्स्ट आहे आपल्या भारताला 2 किनारे आहेत, पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा. पश्चिम किनारा कसा आहे आणि पूर्व किनारा कसा आहे, बस सिंपल. तुम्हाला हे पश्चिम आणि पूर्व डिफरन्स बिटवीन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे द्वीपसमूह. द्वीपसमूह अगेन द्वीपसमूह कुठे आहेत, पूर्वेकडे आहेत, पश्चिमेकडे आहेत, उत्तरेकडे आहेत, दक्षिणेकडे आहेत, जे पण कुठे असतील ते. मग त्यांची नावं काय आहेत, ते कसे आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, उंच आहेत, कसे असतील ते तुम्हाला लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर ब्राझील. ब्राझीलची तुम्हाला उच्चभूमी कुठे आहे, 2 प्रकारच्या उच्चभूमी आहेत, एक गियाना एक ब्राझील उच्चभूमी. तर ते कुठून कुठेपर्यंत विस्तारलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जर तुम्ही MCQ पाहिलं, पिको द नेब्लिना हे सगळ्यात उंच असं शिखर आहे ब्राझील. त्याची हाईट आहे ती म्हणजे 3014. सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं, पिको द नेब्लिना 3014 हाईट, 3014 मीटर हाईट. हे पण तुम्हाला MCQs मध्ये किंवा तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे अजस्त्र कडाबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट पण लिहिण्यासाठी येऊ शकते. आणि त्यासोबतच अजस्त्र कडामुळे एक ब्राझीलच्या हवामानावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय. तर तो कसा होतोय, त्याच्यामुळे आवर्षण चतुष्कोन तयार होतो. तर तो कसा तयार होतो हे तुम्हाला कुठल्याही प्रश्नामध्ये फिरवून विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे किनारी प्रदेश आहे 7,400 किलोमीटर लांबीचा. आणि अगेन यांच्यामध्ये पण उत्तर आणि पूर्व असे 2 भाग पडतात. मग उत्तरेकडे कोणता प्रदेश आहे, काय आहे, पूर्वेकडे कोणता प्रदेश आहे, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. आता जर करणार असेल तर आता जस्ट 2 ते 3दा वाचून घ्या, कारण लास्ट मोमेंटला एकदम परफेक्ट करणं शक्य असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मग तुम्हाला 1-2दा वाचून घ्यावं लागेल आणि त्यानुसार उत्तरं तयार करता आली पाहिजेत. आणि उत्तरामध्ये लिहिताना सिस्टम जो काही एक प्रॉपर असा सिस्टम आहे आपल्याकडे की सगळ्यात पहिल्यांदा तो कुठून कुठे विस्तारलेला आहे ते लिहायचं आहे, मग त्याचे विभाग लिहायचे आहेत वगैरे. ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला इझिली लिहिता येईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मैदानी प्रदेश कशा पद्धतीने आहे, कुठून कुठे पसरलेला आहे, याच्यामधून कोणत्या नद्या वगैरे काही जात आहे का, हे सगळं माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे पॅन्टनल. हा काय आहे, पाणथळ प्रदेश आहे. मग कुठून कुठे पसरलेला आहे, दलदलीचा आहे, कसा आहे वगैरे वगैरे वगैरे. अगेन आहे द्वीपसमूह. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणते द्वीपसमूह आहेत, कुठे स्थित आहेत. नेक्स्ट आहे जलप्रणाली. जलप्रणालीमध्ये आहे ब्राझीलमध्ये 3 प्रकारची जलप्रणाली आहेत. एक तर ॲमेझॉन, दुसरा आहे पॅराग्वे पॅराना आणि तिसरा आहे म्हणजे साओ फ्रान्सिस्को. तर तुम्हाला ॲमेझॉनचा उगम विचारला जातो. त्यासोबतच ॲमेझॉनमध्ये शॉर्ट नोट लिहिण्यासाठी पण येऊ शकते. अगेन ॲमेझॉन आणि गंगा नदी जे आहेत दोघांचं कंपॅरिझन पण येऊ शकतं की ॲमेझॉनच्या किनारी जास्त काही लोक राहत नाहीत, गंगेच्या किनारी मात्र खूप लोक राहतात. सो असं का आहे, लोकसंख्येसाठी हे पूरक आहे, ते पूरक नाही असं का आहे, हे तुम्हाला लोकसंख्येच्या लेसनमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. बरं, त्याचा संदर्भ इथे पण आहे. नेक्स्ट तुम्हाला नद्यांचा फ्लो दाखवण्यासाठी पण प्रश्न येऊ शकतो की फॉर एक्झाम्पल पॅराग्वे नदी कशी वाहते, कुठून कुठे राहते, पॅराना नदी कशी वाहते, किंवा साओ फ्रान्सिस्को नदी कशी वाहते, ॲमेझॉन नदी कशी वाहते. खूप ज्या मेन नद्या आहेत तेच विचारल्या जातात, मोस्टली जास्त नद्या नाही विचारल्या जात, जास्त तुम्हाला प्रदेश विचारले जातात. नेक्स्ट आहे मॅराजो बेट पण प्लॉट करण्यासाठी येऊ शकतं. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे, कशा पद्धतीने आपण नकाशा ड्रॉ करतो. आणि नकाशा अजिबात ऑप्शन नाही आहे, नकाशा कंपल्सरी प्रश्न आहे. नेक्स्ट ब्राझीलमधील सगळ्यात तिसरी महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे भारत. भारतामध्ये आहेत 2 प्रकार पडलेले आहेत, एक तर हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पामधील नद्या. मग तुम्हाला कोणती नदी कुठे जाऊन मिळते हे पण विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एखादी नदी दिलेली आहे, कोणती दिलेली आहे, कुठली घेऊया आपण, यामध्ये कावेरी नदी आहे. तर कावेरी नदी अरबी समुद्राला मिळते की बंगालच्या उपसागराला मिळते हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंधूच्या ज्या उपनद्या आहेत त्या पाठ असल्या पाहिजेत, गंगेच्या उपनद्या पाठ असल्या पाहिजेत, गंगेचं उगमस्थान माहिती असलं पाहिजे, यमुनेचं उगमस्थान माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे. हे एक या ठिकाणी MCQ तयार होऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट लेसन संपलेला आहे. सो यामध्ये जे दिलेले MCQs आहेत चॅप्टरच्या खालचे ते पण करायचे आहेत आणि आता मी जे चॅप्टरमधले सांगितलेले आहेत ते पण करायचे आहेत. बाकी मी नाही सांगितलं याचा अर्थ हे सगळं असंच टाइमपास होणार आहे असं नाही आहे. हा चॅप्टर तुम्ही जर करणार असाल तर खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. एक एक ओळ न ओळ तुम्हाला या चॅप्टरमधली माहिती असली पाहिजे. सगळ्या गोष्टी यामध्ये इम्पॉर्टंट आहेत कारण हा चॅप्टर पूर्णच महत्त्वाचा आहे. सो तुम्हाला हा खूप चांगल्या पद्धतीने करावा लागेल आणि याचं वेटेज पण खूप जास्त आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत की भारत आणि ब्राझील यांच्यामधल्या प्राकृतिक रचनेमधील फरक. मग तुम्हाला ते 5च्या 5 पॉईंट लिहायचे आहेत आणि ते थोडक्यात एक्सप्लेन करायचे आहेत. नेक्स्ट आहे जर नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करायचं असेल तर हा प्रश्न तुम्ही इझिली मनाने स्वतःहूनही सॉल्व्ह करू शकता. सो हा काही पाठ करायची गरज नाहीये.
नेक्स्ट आहे भारतामधील मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते आहेत. मग तुम्हाला जे ते उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहेत त्याचे वैशिष्ट्य लिहावे लागतील, जसे भाग लिहावे लागतील. नेक्स्ट आहे पॅन्टेनलमध्ये दलदल का निर्माण झाली असेल, कारण नद्यांचं पाणी त्या ठिकाणी येऊन पडतं वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे भारतामधील 2 का 3 जलविभाजक आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला उदाहरणांसह स्पष्ट करायचं आहे. सो हे सगळेच इम्पॉर्टंट आहे, त्यामधलं कोणतेही विचारलं जाऊ शकतं. टिपानिहामध्ये आहे अजस्र कडा आणि हिमालय. ओके, सो त्यासोबतच ब्राझीलची किनारपट्टी आणि भारताची किनारपट्टीचं तुम्हाला जस्ट किलोमीटर वगैरे माहिती असलं पाहिजे. ॲमेझॉन नदीचं खोरं जर आलंच तर येऊ शकतं, बट याच्यामध्ये तुम्हाला जस्ट ॲमेझॉन नदीचं उगमस्थान काय आहे, तिचं खोऱ्याची लांबी काय आहे, लेंथ काय आहे वगैरे ते लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे भौगोलिक कारणे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा मोस्टली विचारला जातो. नेक्स्ट आहे हे, ओके, की जलप्रदूषणाचा लोकजीवनावरती काय परिणाम झालेला आहे. अचूक गट ओळखा, हे प्रश्न तुम्हाला अगेन विचारले जातात, आपण ह्याच्यामध्ये पेपर पॅटर्नमध्ये पण पाहिलेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर आहे हवामान. हवामान हा चॅप्टर किती मार्कांसाठी आहे, किती गुणांसाठी आहे, काय दिसत नाही येते. हो हा, 1 मिनिट. अरे हा इथे आहे. ओके, सो हवामान हा चॅप्टर आहे तो म्हणजे 4 गुणांसाठी आणि विथ ऑप्शन 6 गुणांसाठी. ओके, सो अगेन महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि हा आपला मेन चॅप्टर्समध्ये येणार आहे. सो तुम्हाला हा चॅप्टर काही करून करायचाच आहे, याला तुम्ही स्किप नाही करू शकत. सो हवामानमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा नकाशा ॲज अ रीड करण्यासाठी वगैरे नाही येत, बट तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की अचूक जोडी ओळखा किंवा क्रमानुसार तुम्हाला नावं लिहिण्यासाठी वगैरे येतात, तर त्यामध्ये जास्त पाऊस, जास्त पर्जन्याचं प्रमाण असणारा प्रदेश तुम्हाला क्रमाने लावण्यासाठी वगैरे येऊ शकतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे बऱ्याचदा विचारलं जातं फिल करण्यासाठी वगैरे. सेम फॉर भारत, तुम्हाला पण भारतामध्ये पण सेम त्याच पद्धतीने प्रश्न येऊ शकतात की कुठे पर्जन्य जास्त आहे, कुठे कमी आहे, हे क्रमाने लावा वगैरे, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणाचं पर्जन्य माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे या ठिकाणी शिलाँग, मोहसिनराम आणि चेरापुंजी हे जास्त पर्जन्यवाले ठिकाणं आहेत, ज्याच्याबद्दल आपण शेवटी माहिती पाहणार आहोत. नेक्स्ट तुम्हाला असे ग्राफ्स देऊन याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतात. अगेन तुम्हाला ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये पावसाळ्याचा कालावधी कोणता आहे ते माहिती असलं पाहिजे. सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, सगळ्यात कमी पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, कोणत्या भागामध्ये पडतो, ह्या सगळ्या गोष्टी पण माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये पाऊस कसा पडतो, कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो, विषुववृत्तामुळे, मकर वृत्त, या सगळ्याचा काही त्याच्यामध्ये समावेश आहे का, हे सगळं माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आवर्षण चतुष्कोन असं या ठिकाणाला का म्हणतात वगैरे, या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे साधारणतः तापमान, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये किती तापमान आहे वगैरे. अगेन सेम टू सेम ग्राफ करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हिमालयामधल्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या आणि हिंदी महासागर किंवा दक्षिण महासागर यांचा कशा पद्धतीने भारताच्या हवामानावरती परिणाम होतो, असा एक खूप मोठा प्रश्न तयार होऊ शकतो शेवटच्या प्रश्नासाठी. सो त्याचं उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे भारतामध्ये उन्हाळा आहे, पावसाळा आहे, मान्सून, परतीचा आणि हिवाळा. ओके, संपला लेसन, एवढंच तुम्हाला करायचं आहे. खूप इझी होतं ना. तुम्हाला याच्यामधून येऊ शकते MCQs, ते म्हणजे मौसिनराम आणि चेरापुंजी याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. सो इथे सगळ्यात जास्त पर्जन्य होतं मौसिनराममध्ये आणि चेरापुंजीमध्ये, MCQs मध्ये विचारलं जाऊ शकतं. अगेन तापमान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारगिलमध्ये सगळ्यात कमी आहे आणि राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त तापमान आहे. MCQs सगळे करायचे आहेत, हे तुम्हाला असं कॉलम्समध्ये वगैरे येत नाही, पण तुम्हाला याचा क्रम माहिती असला पाहिजे, कारण तुम्हाला हे अचूक क्रम ओळखामध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. चुकी बरोबर सगळं करायचं आहे. भौगोलिक कारणे लिहामध्ये, येस, भौगोलिक कारणे लिहामध्ये पण सगळी कारणं खूप महत्त्वाची आहेत, कारण तुम्ही जर हा चॅप्टर करते तर हा पूर्ण करायचा आहे. ओके, सो याच्यामधलं काही स्किप नाही करायचं आहे, कारण तुम्ही ऑलरेडी 3 ते 4 चॅप्टर स्किप करत आहात. सो आता याला मात्र तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचे. नेक्स्ट आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हिंदी महासागर आणि हिमालयाचा कशा पद्धतीने परिणाम होतो वगैरे. सो हे इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट. ओके, सो याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, बाकी तुम्हाला जस्ट एकदा हवं असेल तर रीड करू शकता. नेक्स्ट आहे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. सो तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ब्राझीलमध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांची ॲटलिस्ट नावं माहिती असली पाहिजेत. बऱ्याचदा फक्त नावं लिहिण्यासाठी पण विचारलं जातं आणि जी नावं इथे आहेत तीच तुम्हाला लिहायची आहेत, मनाने कोणतीही नावं तयार करायची नाहीत. नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या जंगलांना जगाची फुफ्फुस असं का म्हटलं जातं, हे पण माहिती असलं पाहिजे, कारणे त्यामध्ये हे येऊ शकतं. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी भारताचा नकाशा पाहायला मिळतोय. सो असं पण येऊ शकतं की खेजडी म्हणजे समुद्रकाठची वने जी आहेत ती कुठे आहेत ते प्लॉट करा, किंवा काटेरी झुडपी वने कुठे असतात तो भाग नकाशामध्ये दाखवा. सो असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात.
नेक्स्ट अजून असं आहे की तुम्हाला भारतामध्ये किंवा ब्राझीलमध्ये पर्जन्यानुसार कशा पद्धतीने वनस्पतींचे प्रकार ठरतात असं पण विचारलं जाऊ शकतं. डिफरन्स येऊ शकतो. डिफरन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर ब्राझीलमध्ये हिमालयाची वने आढळत नाहीत, भारतामध्ये ती आढळतात. त्यासोबतच ब्राझीलमध्ये विषुववृत्तीय वने आढळतात, भारतामध्ये आढळत नाहीत. सो हा काही डिफरन्स आहे या दोघांमधला. नेक्स्ट आहे भारतामध्ये सपोज की तुम्हाला दिलं 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कोणती वने आढळतात ते लिहायचं आहे. ती वने त्या ठिकाणी का आढळतात हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण ऑब्व्हियसली त्यांची पानं जी आहेत तर ती त्या प्रकारची असतात किंवा लहान आकाराची असतात, जेणेकरून ते प्लांट खूप जास्त पाणी इव्हापोरेट करू नये यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला प्राणी देखील प्लॉट करण्यासाठी येतात की भारतामध्ये मोस्टली एकशिंगी गेंडा कुठे आहे असं विचारलं जातं, आणि ब्राझीलमध्ये अॅनाकोंडा कुठे आढळला जाईल असं विचारलं जातं मोस्टली. ओके, अॅनाकोंडा असेल किंवा मग कोंडोर कुठे आहे वगैरे विचारलं जातं. सो त्याची उत्तरं तुम्हाला इथून लिहायची असतात, म्हणजे दाखवायचं असतं नकाशामध्ये. सेम फॉर भारतामध्ये पण एकशिंगी गेंडा वगैरे कुठे आहे विचारलं जातं. हे सगळं आपण तो चॅप्टर जेव्हा मी शिकवलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं ऑलरेडी, सो तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. नेक्स्ट असं आहे की भारत आणि ब्राझील याच्यामधले जे वन्य प्राणी किंवा वनस्पती आहेत हे आता सध्या संकटामध्ये आहेत, तर ते का आहे त्याची कारणं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. सो हे चॅप्टर्स खूप छोटे छोटे आहेत आणि खूप इझी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला यामधलं सगळंच तुम्ही आरामात करू शकता. मोस्टली याच्यामधली भौगोलिक कारणं सगळीच करायची आहेत. जे मोठे प्रश्न आहेत त्यापैकी काय करायचं आहे तर फरक दोघांचं करायचं आहे. भारतातील नैसर्गिक वनस्पती कशा आहेत आणि ब्राझीलमधल्या कशा आहेत. त्यासोबतच भारतातील प्राणीजीवन आणि ब्राझीलमधील प्राणीजीवन. नेक्स्ट आहे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. येस, सो बस एवढे प्रश्न पुरेसे आहेत. नेक्स्ट आहे लोकसंख्या. तर लोकसंख्येमध्ये भारताची लोकसंख्या किती होती, ब्राझीलची लोकसंख्या किती आहे, भारताचा कुठला क्रमांक येतो, ब्राझीलचा कुठला क्रमांक येतो, भारताचा क्षेत्र विस्तार किती आहे, ब्राझीलचा किती आहे, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. त्यासोबतच कुठल्या ठिकाणी जास्त लोकसंख्येची घनता आहे, कुठे लोकसंख्येची घनता कमी आहे, हे तुम्हाला अगेन नावेद्यामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा क्रमाने लिहा, ऑड मॅन आउटमध्ये वगैरे येऊ शकतं. सो तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे फॉर ब्राझील सुद्धा सेम प्रश्न की किती टक्के भाग व्यापलेला आहे, कुठला क्रमांक येतो, किती लोकसंख्या आहे वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे की तुम्ही जर इथे पाहिलं तर साओ पावलोमध्ये किंवा रिओ दी जेनेरिओमध्ये या ठिकाणी खूप जास्त लोकसंख्या आहे, तर तिथेच लोकसंख्येची घनता खूप जास्त का आहे तर ते पण तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. ओके, त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या ठिकाणी लोकसंख्या खूप विरळ आहे, तर असं का आहे तर तो प्रदेश असा रोकट वगैरे आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे, हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. फॉर भारत सुद्धा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की अमेझॉनच्या नदीच्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे, बट भारतामधील गंगेच्या किनारी मात्र लोकसंख्या जास्त आहे, असं का आहे. सो तुम्हाला दोघांच्या ठिकाणी असणाऱ्या हवामानाबद्दल माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. नेक्स्ट आहे लोकसंख्येची घनता म्हणजे काय, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, हे सगळे डेफिनेशन्स पण तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. जर हा ग्राफ आला तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न उत्तरे लिहिता आली पाहिजेत. मोस्टली यामधलेच प्रश्न विचारले जातात ग्राफसाठी, सो ग्राफसाठी तुम्ही हेच प्रश्न तयारी करून ठेवू शकता. मोस्टली हा ग्राफ नाही येत, बट आलाच तर तुम्हाला ॲटलिस्ट हे माहिती असलं पाहिजे की लिंग गुणोत्तर काय आहे, वय लिंग मनोरामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं, आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला आरामात प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील, कारण तुम्हाला ग्राफ पाहूनच उत्तरं लिहायची असतात. नेक्स्ट आहे लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय, ही डेफिनेशन माहिती असली पाहिजे, आणि याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला देता आली पाहिजेत. नेक्स्ट आहे आयुर्मान भारतामध्ये किती आहे, ब्राझीलमध्ये किती आहे. आयुर्मान जास्त होण्यासाठी म्हणजे आयुर्मानाची म्हणजे सपोज की 68 वर्ष आयुर्मान आहे, कोणामध्ये आहे, भारतामध्ये आहे, तर ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, किंवा सध्या आयुर्मान थोड्याशा प्रमाणामध्ये वाढत आहे, याचं काय कारण आहे, तर त्यासाठी तुम्हाला हा पॅरेग्राफ माहिती असला पाहिजे. बस संपला विषय. अजून एक आहे ते म्हणजे साक्षरता. तर साक्षरतेचं प्रमाण तुम्हाला माहिती असलं पाहिजे किती आहे भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये. नेक्स्ट आहे चुकी बरोबर सगळे करायचे आहेत, एमसीक्यूज असतील तर तेही करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात की वितरणानुसार क्रमाने चढत्या उतरत्या क्रमाने लावायचं आहे, तर हे पण प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट आहे हे फरक स्पष्ट करा वगैरे, ठीक आहे. तर याच्यामधलं तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, हे तुम्हाला आ प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, भौगोलिक कारणं सगळी करायची आहेत, बाकीचे असे प्रश्न येत नाहीत मोस्टली. नेक्स्ट आहे पुढचा लेसन तो म्हणजे मानवी वस्ती. तर मानवी वस्तीमध्ये तुम्हाला वस्तींचे प्रकार माहिती असले पाहिजेत. भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये कशा प्रकारची वस्ती स्थित आहे. सपोज की आपण जर गंगेच्या किनारी पाहिल्या तर रेशीय वस्ती वगैरे आहे, ते जर अमेझॉनच्या किनारी पाहिल्या तर विरळ वस्ती आहे. तर हे सगळे प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजेत. अगेन पर्वतांच्या खाली किंवा डोंगराच्या पायथ्याशी वगैरे कशा पद्धतीच्या वस्ती असतात, विरळ असतात की म्हणजे अशा केंद्रीय असतात, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे
साओ पावलोमध्ये केंद्रित वस्ती आढळते किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आढळते. तर बेसिकली असं का आहे, तर साओ पावलोमधलं जे पर्यावरण असेल किंवा जे वातावरण आहे तर ते अनुकूल आहे वगैरे. सो ते तुम्हाला हे रिझन्स माहिती असले पाहिजेत. नेक्स्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता की ॲमेझॉनच्या नदीच्या खोऱ्याच्या ठिकाणी लोकवस्ती मोठ्या प्रमाणामध्ये विरळ आढळते. तर ती विरळ का असते, कारण हवामान अनुकूल नाहीये किंवा तो प्रदेश खूप घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. तर जे काय असतील ते 4 ते 5 पॉईंट्स तुम्हाला इथून लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे, हा नकाशा मोस्टली ड्रॉ करण्यासाठी येतो. सो तुम्हाला कशा पद्धतीने नकाशा ड्रॉ करायचा याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. सो तुम्ही नकाशा नाही, आलेख, सॉरी. सो आलेख ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतो. तर आलेख कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे याच्यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. याच्यावरती पण सेम जे प्रश्न तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहेत मोस्टली तेच विचारले जातात. नेक्स्ट तुम्हाला कधी कधी असे प्रश्न येतात की लोकसंख्या म्हणजे नागरी लोकसंख्येची टक्केवारी आणि ते पर्टिक्युलर राज्य. सो ते तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये वगैरे पण येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे. हा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतो अगेन. नेक्स्ट आहे, साओ पावलोमध्ये लोकसंख्या केंद्रित का आहे किंवा नागरी लोकसंख्या किती टक्के वगैरे आहे याच्याबद्दल पण टक्केवारी तुम्हाला माहिती असली पाहिजे. नेक्स्ट, हा नकाशा मोस्टली विचारला जातो कारण याच्यामध्ये तुम्हाला आरामात हायलाईट म्हणजे शेडिंग जास्त नाही आहे. सो काही भाग खूप जास्त हायलाईट असतात, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असते किंवा नागरी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असतं. असं करून तुम्हाला हे सगळे नकाशे येऊ शकतात. MCQs सगळे करायचे आहेत. नेक्स्ट आहे, भौगोलिक कारणे पण सगळे करायचे आहेत. थोडक्यात मधलं काय करू शकता, तर ॲमेझॉन नदी आणि गंगा नदी यांच्यामधलं तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे मानवी वस्त्यांमधलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे, सो मी त्याच्यामध्ये नाही घेतलाय. बट जो कोणी हा चॅप्टर करणार असेल त्याला हा चॅप्टर खूप परफेक्ट करायचा आहे, कारण सेम हा चॅप्टर जलप्रणालीप्रमाणेच मोठा आहे. याच्यामध्ये सगळंच महत्त्वाचं आहे ऑलमोस्ट. सो तुम्हाला भारतामधली अर्थव्यवस्था कशी आहे, ब्राझीलमधली कशी आहे, दोघांमधली ही अर्थव्यवस्था मिश्र आहे हे माहिती असलं पाहिजे. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय काय होतं किंवा दोन्ही देशांमधली अर्थव्यवस्था मिश्रच का आहे याच्याबद्दलही तुम्हाला कारण स्पष्ट करता आलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, भारतामधली शेती, ब्राझीलमधली शेती थोडक्यात एक्सप्लेन करता आली पाहिजे. नकाशाभरामध्ये तुम्हाला यामधला कोणताही पदार्थ दिला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कोका, मोस्टली तुम्हाला काकाओ विचारलं जातं, काकाओ कुठे आहे ते दाखवायचं असतं, किंवा कॉफी कुठे आहे ते प्लॉट करायचं आहे ग्राफमध्ये. मोस्टली काकाओ किंवा कॉफी विचारलं जातं, बाकीची कोणती फळं युजली नाही विचारली जात. नेक्स्ट आहे, सेम फॉर भारतामधली जर आपण शेती वगैरे पाहिलं तर त्या ठिकाणी कोणत्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं वगैरे याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्याच्यानंतर इथे काही मोस्टली बरेचसे MCQs तुम्हाला याच्यामधूनही येऊ शकतात की छोटा नागपूरचं जे पठार आहे त्याला खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे मासेमारीमध्ये कोणते मासे हे गोड्या पाण्याचे आहेत, कोणते मासे खाऱ्या पाण्याचे आहेत, कोणते मासे कुठल्या महासागरातून घेतले जातात याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. बोधचिन्ह ओळखा वगैरे असे काही प्रश्न सध्या तरी आलेले नाहीयेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, पण हे येऊ शकतं की राजस्थानमधून आपण काय म्हणजे राजस्थानमधून आपल्याला काय मिळतं किंवा गुजरातमधून काय मिळतं वगैरे. नेक्स्ट भारत इतर देशांकडून काय आयात करतं किंवा ब्राझील इतर देशाकडून काय आयात करतं, काय निर्यात करतं. ब्राझीलचे जे व्यापारी देश आहेत किंवा व्यापारी भागीदारीवाले देश जे आहेत तर ते कोणते आहेत याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. हा ग्राफ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ग्राफमध्ये तुम्हाला एखादी लाईन थोडीशी लाईट आणि एखादी लाईन डार्क वगैरे दिली जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला ओळखायचं असेल. नेक्स्ट आहे, ब्रिक्समध्ये कोणते देश आहेत, किती देश आहेत असे पण प्रश्न येऊ शकतात. हे सेम ब्राझील काय आयात करतं, भारत काय आयात करतं याच्याबद्दल तुम्हाला 4 ते 5 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, कारण हे अशा पद्धतीने चार्टच्या फॉर्ममध्ये पण विचारल्या जाऊ शकतात. MCQ सगळे करायचे आहेत, कारणे सांगा पण सगळे करायचे आहेत, कारण 2च फक्त आहेत. आणि भूगोलामध्ये मोस्टली प्रश्न हे पुस्तकाच्याच एक्सरसाइजमधले येतात, जास्त बाहेरचं कुठलं येत नाही. सो तुम्ही जर एक्सरसाइज परफेक्ट केली तरी पण तुम्हाला अराउंड चांगले मार्क्स आरामात मिळू शकतात. नेक्स्ट आहे, हे पण 2च प्रश्न आहेत, याच्यामधलं मोस्टली हा थोडासा महत्त्वाचा आहे तरी पण हा पण करायचाच आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे लास्ट चॅप्टर, तो आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. तर याच्यामध्ये पण ग्राफ्स भरपूर आहेत, यातला काही रिड्यूस झाला असेल तर तो सोडा, बट जो ग्राफ आहे तुम्हाला एक्झामला तर तो मात्र तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट आहे, ब्राझीलमध्ये पर्यटनाचं आकर्षण एवढं जास्त का आहे असा प्रश्न येऊ शकतो. तसं तुम्हाला ब्राझीलमधली पर्यटन स्थळं लिहावी लागतील जे तुम्हाला इथे दिलेली आहेत. नेक्स्ट आहे, भारतामध्ये सध्या पर्यटनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते, पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते, तर असं का आहे हे पण तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. नेक्स्ट तुम्हाला बऱ्याचदा दिलं जातं की कुठलं विमानतळ असेल
रिओ दी जेनेरिओ हे विमानतळ कुठे आहे ते प्लॉट करा, विक्टोरिया कुठे आहे ते प्लॉट करा, किंवा हा जो आपला मार्ग आहे प्रमुख रस्ते मार्ग हा प्लॉट करा, किंवा याच्यावरती प्रश्नही विचारले जाऊ शकतात नकाशा देऊन नकाशा वाचनमध्ये, की प्रमुख रस्ते मार्ग कुठला आहे तो सांगा, ब्राझीलची राजधानी सांगा, किंवा ब्राझीलमधली बंदरं किती आहेत, 1-2 बंदरांची नावं वगैरे लिहा, असे पण प्रश्न याच्यावरती तयार होऊ शकतात. नेक्स्ट आहे सेम फॉर भारतामध्ये पण सेम प्रश्न तयार होऊ शकतात. फक्त भारतामध्ये जे मार्ग आहेत जसं की उत्तर दक्षिण महामार्ग असेल, पूर्व पश्चिम महामार्ग असेल, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग असेल, तर हे महामार्ग कोणत्या ठिकाणांना जोडतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, किंवा तुम्ही नकाशामधून बघून आरामात लिहू पण शकता, नो प्रॉब्लेम, पण त्यासाठी नकाशा वाचन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे प्रमाणवेळेमध्ये भारतातली प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ यांच्यामधला डिफरन्स पण येऊ शकतो हार्डली 2 गुणांसाठी. सो तुम्हाला डिफरन्स माहिती असला पाहिजे. अगेन ब्राझीलमध्ये किती प्रमाणवेळा आहेत आणि भारतामध्ये किती प्रमाणवेळा आहेत हे पण माहिती असलं पाहिजे. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ आहे पण ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा आहेत. त्यासोबतच भारताचं नाही, ब्राझीलमधला अति दक्षिणेकडचा पॉईंट कोणता आहे, अति दक्षिणेकडचा पॉईंट कोणता आहे, अति पश्चिमेकडचा पॉईंट कोणता आहे, अति पूर्वेकडचा पॉईंट कोणता आहे, जे तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये नावं दिलेली आहेत ती नावं पाठ असली पाहिजेत. नेक्स्ट आहे भारतामध्ये कोणत्या ठिकाणाला आपण मोस्टली कोणत्या ठिकाणाची वेळ आपण मोस्टली प्रमाणवेळ म्हणून मानतो, तर ती आहे अलाहाबाद येथील वेळ, जी की आहे 82° 30 मिनिट्स पूर्व रेखावृत्तावरची, आणि ही वेळ ग्रीनिच रेखावृत्तापेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. तर हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे चुकी बरोबर कारणे स्पष्ट करा, हे सगळं करायचं आहे. फरक स्पष्ट करा पण करायचं आहे. टिपा लिहामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आधुनिक संदेशवहन आणि प्रमाणवेळेची उपयोगिता. नेक्स्ट आहे ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना आकर्षित करतात, हे आत्ता पण आपण पाहिलं, आणि हे दोन्ही सगळेच प्रश्न याच्यामधले महत्त्वाचे आहेत. सो हा चॅप्टर इन शॉर्ट खूप महत्त्वाचे आहे. 3rd चॅप्टर, 8th चॅप्टर आणि 9th चॅप्टर हे सगळे चॅप्टर्स पूर्ण तुम्हाला ओळ आणि ओळ याच्यामधली माहिती असली पाहिजे, कारण याच्यामधून कसाही प्रश्न तयार होऊ शकतो. जोड्या पण याच्यामधून मोस्टली येऊन गेलेले आहेत. येस, सो चॅप्टर संपलेला आहे. सो उरलेले जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामधले काहीच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो तुम्ही, आणि ते चॅप्टर्स खूप इझी पण आहेत, त्याशिवाय उरलेले चॅप्टर्स तुम्ही नीट करा. मात्र 3rd, 8th आणि 9th चॅप्टर थोडंसं तुम्ही स्किप केला तरीही चालू शकतं, पण त्यातले ॲटलिस्ट तुम्हाला MCQs किंवा जोड्या वगैरे असले प्रश्न तरी आले पाहिजेत, तरच तुम्ही 40पर्यंत जाऊ शकता. ओके, बाकीचे चॅप्टर्स खूप इझी आहेत. हवामान असेल किंवा नैसर्गिक वनस्पती, प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, हे चॅप्टर्स खूप इझी आहेत. सो तुम्ही ते मात्र परफेक्ट करू शकता. बाकी 3rd, 8th आणि 9th चॅप्टरमधले फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्स केले तरी पण पुरेसं आहे, किंवा फक्त तुम्हाला MCQs लिहिता आले किंवा मॅजिक कॉलम्स वगैरे हे असले प्रश्न आले तरी पण चालेल. पूर्ण मोठे प्रश्न नसतील पाठ होत तर तुम्ही ते स्किप करू शकता. बाकी तुम्हाला मात्र सगळं व्यवस्थित करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ असेल तुम्हाला पेपर पॅटर्न सांगितला जाईल, आणि त्याच्यानंतर एक प्रिव्हियस इयरचा पेपर पॅटर्न देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स, आणि शेवटचा पेपर आहे, खूप जोरदार अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने पेपर द्या. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.